सब राजी खुशी. कारण आज ज्या विषयाला आपण हात घालणार आहोत, स्पर्श करणार आहोत, ज्याची चर्चा आज आपण करत आहोत, याच्यावर खूप चर्चा झालेल्या आहेत, यावर खूप वादविवाद झालेले आहेत. प्रत्येक वेळेस त्याला इंजेक्शन देण्यात आलेले आहेत. प्रत्येक आध्यात्मिक वीर, प्रत्येक गुरु, प्रत्येक साधू, संत, महात्मा या सर्वांनी या विषयाचा निषेध केलेला आहे. याला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी मनामध्ये निर्माण होणारे 6 रिपू, 6 भावना, षड रिपू, याला प्रत्येक वेळेस टीका करण्यात आलेली आहे. पण ज्यावेळेस आपण या गोष्टी जवळून पाहिल्या, अनुभवल्या, एका ठिकाणावरून कोणत्याही वाचून उठून तुमच्या समोर येऊन बोलत नाही, या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, या विषयांची चर्चा करण्यात आलेली आहे. लहानापासून तरुण, मध्यमवय, वयस्कर लोकांपर्यंत ज्यावेळेस याची चर्चा करण्यात आली, त्यावेळेस समजलं याला आपण उगीच दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे दूर राहू शकत नाहीत. षड्रिपू हे गायी आणि तिच्या वासराप्रमाणे आहेत. वासराला किती जरी गायीने ढकलण्याचा प्रयत्न केला तर ती वासरू पुन्हा फिरून आपल्या आईजवळच येतं. हे षड्रिपू जे आहेत, हे सुद्धा मानवी मनामध्ये तयार होणारे वेगवेगळे भाव आहेत. अंतःकरणामध्ये तयार होणारे भाव आहेत, भावरूपी ऊर्जा आहेत. हे आपल्या अंतःकरणात, भावनामध्ये, मनाच्या एका अवस्थेमध्ये निर्माण होणारी ऊर्जा आहे. ह्याची आई हे आपण आहोत आणि आपल्या वासराप्रमाणे प्रत्येक वेळेस जवळ फिरतो. आपण जिवंत असेपर्यंत षड्रिपू आपल्याला सोडून कधीही निघून जाणार नाहीत. ज्या दिवशी तुम्ही मृत व्हाल त्या दिवशी षड्रिपू तुम्हाला सोडून गेले, किंवा ज्या दिवशी षड्रिपू तुम्हाला सोडून जातील त्या दिवशी तुमचं हे शरीर नसणार आहे. ही डेड बॉडी बनेल, मृतदेह बनेल. कारण मानवी जीवन जगण्यासाठी ज्या ऊर्जा आहेत, ज्या ऊर्जा भेटतात, ह्या ऊर्जा भेटतात कुठून? या 6 रिपूतून भेटतात. हे ऊर्जेंद्रिय आहेत. प्रत्येकाला ज्ञानेंद्रिय माहीत आहेत, पंचेंद्रिय माहीत आहेत. मानवी ऊर्जेंद्रिय किती लोकांना माहीत आहेत? हा काय विषय आहे? ऊर्जेंद्रिय असं कुठं असतं का? असतं. मानवी जीवन जगण्यासाठी मानवाला ऊर्जेची आवश्यकता आहे. मग तुम्ही म्हणाल अन्नातून भेटते, ती शरीरासाठी भेटते. त्यातून शरीराची निर्मिती होते, पेशींची निर्मिती होते. ऊर्जा कुठून भेटते? ऊर्जा भेटते ध्यानातून, ऊर्जा भेटते झोपेतून. अजून एक मोठं सोर्स आहे, ते म्हणजे आपले भाव, षड्रिपू. यातून ऊर्जा भेटते जीवन जगण्यासाठी. हे मानवी ऊर्जेंद्रिय आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, या वेगवेगळ्या अँगलमधून, या वेगवेगळ्या गोष्टीतून मानवाला भेटते ऊर्जा जीवन जगण्यासाठी. काम, ज्यातून प्रकृतीची निर्मिती झालेली आहे, मानवाची निर्मिती झालेली आहे. काम, क्रोध, एक व्यक्ती सहज बाहेर जात आहे, शांत आहे, क्रोध आल्यानंतर झटापटी ढकलत जातो. ही काय निर्माण झाली? ऊर्जा निर्माण झाली, क्रोधाची ऊर्जा आहे. लोभ, 100 मुलांची धावण्याची स्पर्धा ठेवा आणि पहिला नंबर आल्यानंतर काहीच भेटणार नाही, कोणीच धावणार नाही. पण ज्यावेळी 100 मुलांची धावण्याची स्पर्धा ठेवा आणि 1000 रुपयाचं बक्षीस ठेवा, पहिला येईल त्याला 1000,
जे काहीच नसताना जसे धावत होते त्यापेक्षा 1000 पटीने वेगाने धावतील मुले. का? तिथे लोभ आहे. ही लोभाची ऊर्जा आहे. ही कोणती ऊर्जा आहे? लोभाची ऊर्जा आहे, मोहाची ऊर्जा आहे. मोह, मद, मत्सर, द्वेषाची ऊर्जा आहे, लालच आहे. ही ऊर्जा त्याच्यातून येते आपल्याला. क्रोध आहे, राग, चिडचिड, काम आहे, कामना, वेगवेगळ्या इच्छा आहेत, नवनवीन इच्छा आहेत, ज्यामध्ये काम वासना आहे, लैंगिक इच्छाही आहेत. ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. हा विषय खूप स्पष्ट करणार आहोत व्यवस्थित. मोह, ज्ञान अज्ञानापोटी एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये असलेलं आकर्षण आहे. मद आहे, गर्व, अभिमान, अति अभिमान, घमंड, गर्विष्ठ, हिची उत्पत्ती मदातून होते. मोह आहे. मत्सर आहे, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, जलन, समोरच्याकडे पाहून जे आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते, हे सर्व षड्रूप आहेत. हे सर्व कंपोस्ट खताप्रमाणे आपल्या या बागेमध्ये काम करणार आहेत. हे सर्व एक प्रकारचे ऊर्जा आहे. जसं गतिज ऊर्जा आहे, स्थितीज ऊर्जा आहे, गतिज ऊर्जा आहे, एक सायकल पळते, ही ऊर्जा आहे. तुमचे संस्कार, तुमचा उद्देश, तुमची संगत ठरवते सायकल कुठे वळवायची. ती पळणार आहे, ती धावणार आहे, तुमचा उद्देश ठरवतो. तसं ह्या सर्व ऊर्जा आहेत ज्याच्यातून आपल्याला प्रत्येक वेळेस भेटत जाणार आहेत. मात्र तुम्ही त्यातून किती स्वतःचा फायदा करून घेता की त्यामध्ये अडकून राहता, हे तुमच्या संस्कारावरती, तुमच्या संगतीवरती, तुमच्या गुरुकृपेवरती अवलंबून आहे. ऊर्जा ऊर्जा आहे, त्या पद्धतीनेच काम करणार आहे. तुमचे संस्कार ठरवतील ती शरीरात, तुमच्या आयुष्यात, जीवनात काय बदल करणार आहेत. काम हा जो पहिला षड्रूपातला एक प्रकार आहे. आपल्या मानवी ऊर्जेंद्रियामधल्या पहिली ऊर्जा स्थान आहे काम. काय आहे काम? कामना, इच्छा, ज्यामध्ये लैंगिक इच्छा, वासना याही येतात. काम, कामना, लैंगिक इच्छा, वासना ही एक नैसर्गिक ऊर्जा आहे जी प्रकृतीने प्रत्येक प्राणी, पक्षी यांना भाव स्वरूपामध्ये ही दिलेली आहे. निसर्गाने प्रत्येकाला काम वासनेची ऊर्जा दिलेली आहे, ज्याच्यातून उत्पत्ती होते. उत्पत्ती करण्यासाठी, हे निसर्गाचा बॅलन्स राहण्यासाठी ईश्वराने, निसर्गरूपी ईश्वराने, प्रकृतीरूपी ईश्वराने ही मानवाला दिलेली एक देणगी आहे. आता ही देणगी आपण ही गणपती मंडळामध्ये, नवरात्र मंडळामध्ये वगैरे गोळा करतो. योग्य मार्गाला किती जाते, अयोग्य मार्गाला किती जाते, हे तुमच्या संस्कारावरती ठरतं. रस्ता बांधण्यासाठी आपण देणगी गोळा करतो, देश चालवण्यासाठी आपण टॅक्सच्या रूपाने देणगी देतोय, मंदिर उभारण्यासाठी आपण देणगी देतोय. योग्य मार्गाने किती जात आहे हे तिथं असणाऱ्या लोकांवरती ठरतं. त्याच पद्धतीने निसर्गाने, ईश्वराने, प्रकृतीने जे आपल्याला काम ही जी देणगी दिलेली आहे, ऊर्जेंद्रिय दिले, ऊर्जेचं स्थान दिलेलं आहे, हे तुमचे संस्कार या देहावर केलेले, या मनावर केलेले, तुमची संगत, हा देह, हा मन, ही बुद्धी कोणासोबत रोज राहते त्यावर अवलंबून आहे. भरपूर आध्यात्मिक वीर सांगतात काम वासना हे पाप आहे, स्त्री हे नरकाचं द्वार आहे. स्त्री हे नरकाचं द्वार आहे. मग 140 कोटी जी लोकसंख्या आहे ही नरकातून उत्पन्न झाली का? नरकातून उत्पन्न झाली का? नरकातून ही निर्मित झाली का? स्त्री जर नरकाचं द्वार आहे, ज्या स्त्रीपासून आपण जन्माला आलो, मग आपण नरकातूनच आलो. जर तुम्ही स्त्रीला नरकाचं द्वार मानत असाल
तर या नरकातून ही सर्व उत्पत्ती झालेली, म्हणजे जे काय दिसत आहे हे सर्व काय आहे? नरक आहे, पाप आहे. पाप आहे. मग किती मोठा समज आणि गैरसमज या द्विधा अवस्थेमध्ये लोक हे बोलतात, हे संस्कार केले जात आहेत. भरपूर ग्रंथ याचं समर्थन केलं जातं. भरपूर आध्यात्मिक मोठ्या अभिमानाने सांगतात स्त्री नरकाचं दार आहे, काम वासना पाप आहे. जर काम वासना लैंगिक इच्छा जर पाप असतील तर मग ही सर्व सृष्टी जी आहे ही पापातूनच उत्पन्न झालेली आहे, पापातून निर्मित झालेली आहे. जर तुम्ही म्हणाल हे अयोग्य पद्धतीने वापर केला, अयोग्य पद्धतीने जर इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते पाप आहे, हे योग्य आहे, ही टीप आहे. कोणतीही गोष्ट अति प्रमाणामध्ये करणं, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणं हे काय आहे? तुमच्यासाठी हानिकारकच आहे. याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पाप म्हणू शकता. प्रत्येक लैंगिक इच्छेला आपण पाप म्हणू शकत नाही. यामुळे समाजात तरुणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक गैरसमज आहे. एक साधू होते, एका गावातून दुसऱ्या गावी जात होते आणि ते रस्त्यावरून जात असताना त्यांना त्या गावामध्ये गोंधळ दिसला. संपूर्ण गावामधून एका महिलेला दगड मारून हाकलून देत होतं. ज्या वेळेस तिथपर्यंत साधू पोहोचले, त्यांनी बघितलं काय चोर, त्यांनी हात जोडले, म्हटले थांबा, मारू नका. का मारताय? कारण काय आहे? उद्देश काय आहे मारण्याचा? ते म्हणले आम्ही या महिलेला गावातून हाकलून देत आहे. का गावातून हाकलून देत आहात? तर ही महिला नर्तकी आहे आणि ही नर्तकी असून गावातील भरपूर पुरुषांशी हिचा संबंध आहे, त्यामुळे आम्ही हिला हाकलून देत आहोत. ज्या महिलेचा गावातील भरपूर पुरुषांशी शारीरिक संबंध आहेत त्या महिलेला आम्ही गावामध्ये ठेवणार नाही. जे साधू होते ते हसले, थांबले थोडंसं. ते म्हटले ठीक आहे, म्हटले हिचे गावातील भरपूर पुरुषांशी शारीरिक संबंध आहेत म्हणून तुम्ही हाकलून देताय, मला मान्य आहे, हाकलून द्या, अशी ठेवूच नका गावात. पण गावातील सगळे पुरुष एकत्र करा आणि त्या पुरुषामध्ये विचारा या महिलेच्या बद्दल किती लोकांच्या मनामध्ये काम वासनेचे विचार आले, या महिलेबद्दल किती पुरुषांच्या मनामध्ये काम वासनेचे विचार आले. त्या सर्वांना हाकलून द्या. कारण हिने फक्त एक कृती केलेली आहे, त्यांनी त्यांच्या मनामध्ये कृती केलेलीच आहे ना. एक स्पष्ट कृती आहे, एक अस्पष्ट कृती आहे. जर जेवढ्या पुरुषांनी या महिलेबद्दल मनामध्ये काम वासनेचे विचार केलेले आहेत त्या प्रत्येक पुरुषाला गावामध्ये राहण्याचा अधिकार नाही. जर ही पाप आहे तर त्यांच्या मनामध्येही पाप आहे. याला तुम्ही पाप न म्हणता एक करू शकता, ही अयोग्य कृती आहे. गावातील ते पुरुष सुद्धा तुम्ही हाकलून दिले पाहिजेत ज्यांनी ही या अयोग्य कृती केलेल्या आहेत. तर तो बदल आपल्या समाजामध्ये, तो बदल आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये घडू शकतो. तर भरपूर वेळेस आपले आरोग्य शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी असतात. महाराष्ट्रातलं एक मोठं ठिकाण आहे जिथं आपले आरोग्य शिबिर असतात. 100-200 साधू आलेले असतात. 50, 60, 70, 80, 90 वर्षाचे साधू संत आलेले असतात. त्यांना त्यांच्या संन्यासी लोक आहेत ही सगळी, त्या संन्यासाचा त्यांना अभिमान असतो. ज्यावेळेस शिबिर होतं, आरोग्य तपासणी होतात आणि ज्यावेळेस एका बाजूला बसतो त्यावेळेस काही लोक येतात, भरपूर साधू संत येतात, भेटतात, बसतात. आपल्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये त्यावेळेस जे इच्छा असतात त्या इच्छा असतात संन्यास जाणून घेण्याबद्दल. आणि ते ज्यावेळेस आपल्या जवळ येऊन बसतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जी इच्छा असतात त्याचा संसार जाणून घेण्याबद्दल.
संसार जाणून घेण्याबद्दल. ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस माझ्याकडून त्यांना प्रश्न असतात, तुम्ही कोणती साधना करता, ध्यानाची कोणती विधी करता, ध्यानाची कोणती पद्धत करता, योग ध्यानासाठी किती वेळ तुमचा रोजचा असतो, तुमचा दिनक्रम कसा आहे. आणि त्यांचाही त्यावेळेस मला प्रश्न असतो, रोज किती पेशंट चेक करता, किती पेशंटकडून किती फीज घेता तुम्ही, मग आता जी गाडी वापरता हिला ॲव्हरेज किती आहे, ही किती रुपयाला घेतली, ज्या घरात राहतात ते घर स्वतःचं आहे की भाड्याचं आहे, छोटं घर आहे, बंगलो आहे, रो हाऊस आहे की फ्लॅटमध्ये राहता. एकंदरीत या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर, चर्चा केल्यानंतर एक गोष्ट प्रखरतेने जाणवते, एवढ्या वर्ष ही लोक इतर राहून सुद्धा यांच्या मनामध्ये जे विचार आहेत, जी ओढ आहे, ही संसाराबद्दलच आहे. का? कारण यांना अजून संन्यास हा शब्द समजलाच नाही, संन्यासाचा अर्थ त्यांना समजला नाही. संन्यास म्हणजे फक्त गिरवे कपडे, भगवे कपडे घालून तुम्ही लग्न न करणं, घरामध्ये न राहणं आणि एकांतात जाणं एवढाच नाही. लग्न न करणं म्हणजे संन्यासी एवढाच नाही. कोणत्याही स्त्रीशी लग्न न करता शारीरिक संबंध ठेवणं एवढाच नाही. मुलं जन्माला न घालणं म्हणजे संन्यास नाही. जो संन्यास आहे हे शब्दामध्ये 3.5 या अक्षरामध्ये त्याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. काय आहे संन्यास? 3.5 या अक्षरामध्येच वर्णन केलेलं आहे. पहिला आहे स, न्या आणि स, हे 3.5 शब्द आहेत. या 3.5 शब्दातला जो पहिला शब्द आहे स, जो आहे स्वतः. 3.5 अक्षरातला जो पहिला शब्द आहे तो आहे स, स्वतः. तुम्ही स्वतः, आपण स्वतः. न्या, न्यायचा आहे. या स्वला न्यायचा आहे, या सला न्यायचा आहे, घेऊन जायचं आहे. त्याचा प्रवास आहे. कुठे? स पर्यंत, शेवटच्या 3रा. हा स काय आहे? हा आहे सत चित आनंद. एका सच सतचित आनंदापर्यंतचा तो प्रवास आहे. संसारातून जेवढा आनंद भेटतो त्यापेक्षा मोठा आनंद तिथं भेटतो. जे आपण दैनंदिन जीवन जगत आहे, या दैनंदिन जीवनापेक्षा शुद्ध, पूर्ण, संपूर्ण आणि मोठा आनंद जिथे भेटतो तिकडे जाण्याचा तो एक प्रवास आहे. त्याला सतचित आनंद म्हणतो आपण. हा आहे प्रवास संन्यासाचा. जो संन्यास तुम्ही समजताय तो संन्यास नाही. फक्त कपडे बदलणे म्हणजे संन्यास नाही. फक्त दाढी वाढवली म्हणजे संन्यास नाही. एक दाढीवाला आणि संन्यासी याचा काहीही संबंध नाही. एक दाढी आणि सतचित आनंद याचा काहीही संबंध नाही. संबंध असू शकतो तुमचा निष्काळजीपणा, बस एवढाच. या व्यतिरिक्त काहीही संबंध नाही. दाढीचा आणि संन्यासाचा काय संबंध आहे? दाढी आणि आनंदाचा काय संबंध आहे? दाढी आणि सतचित आनंद, शुद्ध आनंदाचा काय संबंध असणार आहे? काही संबंध नाही. तुम्ही तो जगता किती, तो तुम्हाला समजलं किती. सतचित आनंद काय आहे? सतचित आनंद एका वाक्यामध्ये सांगतो. सतचित आनंद हा जो सो आहे, सत आहे, याच्या चित्तामध्ये जो निर्माण होणारा आनंद आहे. म्हणजे एक अशी क्रिया होते जी स्वतःवर सुरू होते आणि स्वतःवरच संपते. जी स्वतःवर सुरू होते आणि स्वतःवर संपते. याच्यातून, या क्रियेतून जे उत्पन्न होणारी ऊर्जा आहे ही सतचित आनंद आहे. आज एखाद्या ठिकाणी काम केलं, त्याच्यातून पैसे भेटले, आनंद वाटला, तो फक्त आनंद आहे. तो सतचित आनंद नाही. एखादी कृती आहे, आज रस्त्यावरून घरी येत आहात, अचानक एक पैशाचा बंडल भेटला, वा वा, आनंद झाला. हा फक्त आनंद आहे. हा सतचित आनंद नाही. का? कोणाचं तर नुकसान झाले ना, कोणाचं तरी नुकसान झालेलं आणि तुम्हाला फायदा होतोय. कोणाला तरी तोटा झाल्यानंतर तुम्हाला फायदा होतोय. पत्ते खेळलात,
आणि 2 लाख रुपये जिंकून आलात, हा सच्चित आनंद नाहीये, हा शुद्ध आनंद नाहीये. कोणाचं तरी तिथे मन दुखवलं गेलेलं आहे. कोणाचं नुकसान न होता, कोणाचं मन न दुखवता, कोणाला न फसवता, कोणाचं तोटा न करता, कोणाची चोरी न करता शुद्धतेने निर्माण झालेला जो आनंद आहे तो आहे सच्चित आनंद. एखादी क्रिया तुम्ही स्वतःवर करता आणि त्याच्यातून उत्पन्न होणारी ऊर्जा ही सच्चित आनंदाची ऊर्जा आहे. स्वतः व्यायाम करताय आणि शरीर तंदुरुस्त ठेवताय, हा सच्चित आनंद आहे. स्वतः व्यवस्थित मेहनत करताय आणि तुमचं स्वतःचं जेवण व्यवस्थित जगत आहात, हा सच्चित आनंद आहे. तुम्ही योग प्राणायाम करताय, याच्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही सच्चित आनंद आहे. तुम्ही ध्यान करताय, हे ध्यानातून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ही सच्चित आनंद आहे. जिथं कोणाचं नुकसान नाही होणार पण तुमचा फायदा जरूर होणार, जिथं कोणाला वेदना नाहीत होणार पण तुम्हाला आनंद मात्र जरूर होणार, हा आहे सच्चित आनंद. आणि हा कमी होऊ नये, हा निघून जाऊ नये म्हणून दैनंदिन जीवन न जगता अजून आध्यात्मिक प्रगतीसाठी, अजून शुद्ध आनंदासाठी, अजून सच्चित आनंदासाठी या संसारातून काही लोक समाजाच्या उद्धारासाठी समाजातून बाहेर राहतात, एकांतात राहतात, तो आनंद, तो अनुभूती घेतात आणि समाजातील लोकांपर्यंत पोहोचवतात. हा आहे संन्यास, शुद्ध संन्यास हा आहे. ज्याला अर्थच माहीत नाही, फक्त कपडे बदलले आणि दाढी वाढवली म्हणजे संन्यासी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीची एक जबाबदारी आहे, प्रत्येक गोष्टीची एक जबाबदारी, ती जबाबदारी व्यवस्थित समजली पाहिजे. फक्त लैंगिक इच्छा म्हणजे काम नाही. मनामध्ये लैंगिक इच्छा किंवा संसार करतात, मुलं जन्माला घालत आहात म्हणजे ते पाप नाही. ही फक्त एक ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचं, लैंगिक इच्छा जी आहे ही एक ऊर्जा आहे. या ऊर्जेला, तिला तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचवू शकता. योग्य ठिकाणी, योग्य कार्यात तिचं रूपांतर तुम्ही करू शकता. त्यासाठी तुमची संगत, तुमचे संस्कार आणि तुमच्या गुरुची कृपा ही खूप गरजेची आहे. जर कोणी म्हणत असेल हे पाप आहे, तर तो अजून अज्ञानात आहे, अंड्यातूनच बाहेर आलेलं नाही, फुटलेलंच नाही ते अजून शुद्धतेचं. जर स्त्रीला कोण नरकाचं द्वार म्हणत असेल तर आपण नरकातूनच बाहेर आलेलो आहोत. आपली उत्पत्तीच नरक, हे सगळे 140 कोटी मग नरकच म्हणावं लागेल. लैंगिक इच्छा, कामवासना फक्त एक ऊर्जा आहे. हिला ध्यानातून, सत्कर्मातून योग्य ठिकाणी पोहोचवता येतं. एक आश्रम होता, एका गुरूंचा आश्रम होता. त्या गुरुच्या आश्रममध्ये भरपूर शिष्य होते. शिष्य काय करायचे, रोज एका नवीन गावामध्ये जायचे, नवीन गावामध्ये जायचे आणि तिथून ते भिक्षा मागून आणायचे आणि ते आणलेले भिक्षा सर्वजण बसायचे, एकत्र वाटून घ्यायचे आणि ती भिक्षा खाऊन पुढची ज्या वेगवेगळ्या विधी असायच्या त्या विधीकडे ते जायचे. जो आध्यात्मिक अभ्यास असायचा, जो आत्मा जाणण्याचा अभ्यास असायचा, जो सच्चित आनंद जाणण्याचा अभ्यास असायचा, तो अभ्यास केला जायचा, ध्यान केलं जायचं, वेगवेगळ्या विद्या शिकल्या जायच्या. आणि त्या आश्रमामध्ये एक नियम होता, एका गावामध्ये पुन्हा नाही जायचं. म्हणजे आज गेली की उद्या नाही जायचं, 4 दिवसानंतर जायचं. मग 4 गावामध्ये ते फिरायचे. सर्व शिष्य एका गावामध्ये गेले, संपूर्ण गावामध्ये फिरले आणि भिक्षा गोळा केली. त्या गावामध्ये एक नर्तकी होती. या नर्तकी हिच्या घरी एक शिष्य गेला. त्याने ती भिक्षासाठी दरवाजा वाजवला, उघडला, भिक्षा मागितली, भिक्षा घेतली. भिक्षा घेतल्यानंतर त्या स्त्रीने, त्या नर्तकीने तिला, त्या शिष्याला एक विनंती केली, साधूजी माझी एक विनंती आहे,
माझी आपल्याला प्रार्थना आहे, आपण भिक्षा घेऊन जात आहात, जावा. मात्र मला एका साधूची सेवा करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत मी जे माझं जीवन जगलेले आहे, यामध्ये थोडंसं मला चेंज करायचं आहे. आणि सुरुवात मला अशी आहे की आज तुम्ही माझ्या घरी भिक्षा मागायला आलेला आहात, तर माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी 4 दिवस राहावं आणि मी आपली सेवा करावी. तुम्ही माझ्या घरी 4 दिवस राहावं आणि तुमची साधना झाल्यानंतरचा जो वेळ आहे, या वेळेतून मला तुम्ही आत्मा समजावा, अध्यात्म समजावं, सत्यचित आनंद समजावा. मला माझ्या स्वचा बोध करून आपण द्यावा. हे जीवन काय आहे याची मला जाणीव करून द्यावी. शुद्ध प्रार्थना केली. जे शिष्य होते साधुत्व, त्यांनी ती ऐकली. त्यांनी म्हटले, ठीक आहे, तुम्ही जी विनंती मला केलेली आहे ती मला मान्य आहे. मात्र ही विनंती मला माझ्या गुरुच्या कानावर घालावं लागेल आणि त्यांची मला परवानगी घ्यावी लागेल. जर त्यांनी मला परवानगी दिली तर मी नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. ठरल्याप्रमाणे त्यांनी ठीक आहे म्हटले. आले घरी त्यांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर ते पोहोचण्याआधी शिष्य बाहेरच आहेत, तोपर्यंत इतर सर्व शिष्य गुरूंजवळ आले. त्यांनी सांगितलं, गुरुजी, आज हा जो शिष्य आहे तुमचा, जो आमचा गुरुबंधू आहे, आज एका नर्तकीच्या घरी गेला होता आणि त्या नर्तकीने त्याला त्याच्या घरी बोलवलेला आहे 4 दिवस राहण्यासाठी आणि तो तुमची परवानगी घेण्यासाठी येत आहे. आमची आपणाला विनंती आहे, प्रार्थना आहे, याला तुम्ही परवानगी देऊ नका. हा चुकीच्या मार्गाने जाईल, हा याचं जीवन नष्ट करेल, हा साधनेतून बाजूला होईल. गुरुजी म्हटले, ठीक आहे, मी पाहतो काय आहे. गुरुजी म्हटले, ठीक आहे, मी पाहतो काय आहे. गुरुजी बसले होते, सर्व शिष्य निघून गेले. थोड्या वेळाने तो शिष्य जवळ येऊन बसला. जी भिक्षा होती ती बाजूला ठेवली आणि गुरुजींना सांगितलं, आज एक असा प्रकार घडला आहे. एका ठिकाणी भिक्षा मागायला गेलो होतो आणि त्यांनी मला बोलवलेलं आहे, मला तुमची परवानगी पाहिजे. गुरुजी म्हणजे कल्याण भवंतु, जाऊ शकतोस, जा. त्यावेळेस साधूंचं काही पिशवी भरायची वगैरे हा कन्सेप्ट नव्हता. आता पिशव्या आलेल्या आहेत साधूंसाठी, पिशव्या गाड्यावर. त्यावेळेस नाही, निघाले ते. त्यावेळेस ती काळाची गरज होती. आज यांची ही काळाची गरज आहे. त्या ठिकाणी उठले, निघून गेले. ते निघून गेल्यानंतर सर्व शिष्य एकत्र आले आणि त्यांनी म्हटले, आपण गुरुजींना एवढी विनंती केली तरी गुरुनी आपलं काय ऐकलं नाही. असं कुठं असते काय म्हटले, असं कुठं गुरु असतो का, असला गुरु नसतो. ही सगळी अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे, बुवाबाजी आहे, असं नसतंच, हे चुकीचं आहे. चला म्हटलं आपण गुरुला याचा जाब विचारूया. सर्वजण गुरुंकडे आले. गुरुनं म्हटले, हे काय म्हटले, आम्ही तुम्हाला एवढी प्रार्थना केली, विनंती केली, तुम्ही त्याचं आयुष्य खराब केलं म्हटले, तुम्ही ते जीवन खराब केलं, असं कुठं गुरु असतो का. ते म्हटले, नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी त्याला परवानगी का दिली हे तुम्ही नाही का विचारणार. आता यात काय विचारायचं आहे. तरी म्हणले, सांगा ह्याला तुम्ही परवानगी का दिली. ज्या स्त्रीने याला बोलवलं 4 दिवस घरी राहण्यासाठी, त्या स्त्रीला तुम्ही जे पाहिलं ती नर्तकी म्हणून पाहिलं, यांनी जे पाहिलं ती माता म्हणून पाहिलं. एका मातेच्या दारामध्ये गेलो होतो भिक्षा मागण्यासाठी. त्या मातेने त्यांच्या घरी 4 दिवस मला राहण्यासाठी बोलवलेलं आहे. त्या मातेला सेवा करायची इच्छा आहे, मी जाऊ का सेवा देण्यासाठी. त्यावेळेस गुरुने त्यांना होकार दिला. ही आहे संगत, हे आहेत संस्कार. तुम्ही पाहता काय हे तुमची संगत ठरवते, तुम्ही ऐकता काय हे तुमचे संस्कार ठरवतात. तुम्ही नर्तकी म्हणून पाहता, कामवासना एक पाप म्हणून पाहता, की फक्त एक नर्तकी माता म्हणून पाहता आणि कामवासना निसर्गाने दिलेली एक दैवी देणगी म्हणून पाहता. आज प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये समज, गैरसमज
आणि अंधाराने भरलेला आहे काम वासना. असा कोणीच नाही ज्याच्या मनामध्ये हा विचार येत नाही, सेक्सबद्दल विचार येत नाही, शारीरिक संबंधाबद्दल विचार येत नाहीत. तो माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक जण करतोय, मात्र हे अयोग्य पद्धतीने जातोय. योग्य पद्धत नाही. का? कारण समाजाने त्या गोष्टीला फक्त एक खराब म्हणून एक लेबल लावून टाकलेलं आहे. वाईट आहे, खराब आहे ही गोष्ट. ज्यातून जन्म झाला ती गोष्ट वाईट कशी असेल? तिचा अतिरेक झाला तर ती गोष्ट वाईट असेल. पाणी पाणी पिणे ही गोष्ट चांगली आहे. अतिरेक जर झाला तर ती गोष्ट वाईट आहे. अति पाणी पिणं हे तुमचे पोटाचे विकार वाढवू शकतं, तुमची किडन्या खराब करू शकतात. अति पाणी पिल्यामुळे 20 किलोसाठी 1 लिटर योग्य प्रमाण. 80 किलो वजन आहे, 4 लिटर पाणी ठीक आहे. 20 किलो वजन आहे, 1 लिटर पाणी ठीक आहे. 40 किलो वजन आहे, 2 लिटर पाणी ठीक आहे, योग्य आहे. 40 किलो वजन आहे, तुम्ही जर 5 लिटर पाणी पिता आहात तर ती काय अतिरेक आहे. ते तुमच्या शरीरासाठी, आयुष्यासाठी, भविष्यासाठी वाईट आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा इतिहासाने आपल्याला शिकवलेला आहे, हो वाईट आहे. त्यामुळं फक्त वासना, कामवासना, सेक्स ही गोष्ट वाईट आहे हे जे आपण संस्कार आपल्या मुलांवरती करतोय हे कुठेतरी बदलले पाहिजे. यावर प्रॉपर स्पष्ट समोरून बोललं पाहिजे. ही फक्त एक ऊर्जा आहे. योग्य वेळी, योग्य प्रमाणात हा हिचा वापर, उपभोग प्रत्येक जण घेतात. पण जर त्या मुलाच्या मनामध्ये याबद्दल जर गैरसमज असतील, जर दूषित भाव असतील, तर असे हजारो संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आज आयुर्वेदाकडे काय म्हणून पाहिलं जातं? 2 गोष्टींनी पाहिलं जातं. एक आहे आयुर्वेदाच्या 8 शाखा आहेत, त्यातल्या 2 शाखा पाहिल्या जातात. एक आहे काया चिकित्सा, शरीरावर ट्रीटमेंट देणं. दुसरी आहे वाजीकरण चिकित्सा, म्हणजे फक्त शारीरिक संबंध ठेवण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारी ताकद, एवढंच पाहिलं जातं. आयुर्वेद एवढा महान विद्या आहे, महान, अफाट, खूप मोठी आहे. पाहिलं जातं फक्त 2च गोष्टीसाठी. का? अज्ञान. शिलाजीतकडे फक्त एकच पाहिलं जातं, सेक्स ताकद वाढवते, शारीरिक दुर्बलता दूर करते. शिलाजीत सप्तधातूंचं पोषण करतंय, हे आपण पाहतच नाही. अश्वगंधा पाहिल्यानंतर सेक्स पॉवर वाढते. सेक्स पॉवर वाढत नाही, सप्तधातूंची पूर्ती होते. सप्तधातू शुद्ध आणि ताकदवान होत आहेत. सेक्स एक ऊर्जा आहे. योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने तिचा वापर झाला पाहिजे. निसर्गाने दिलेली ही देणगी आहे, हे खूप महत्वाचे आहे. सध्या तरुणपणातून वृद्धावस्थेकडे तुम्ही जसं जाल, तरुणपणातून तुम्ही म्हातारे होणार प्रत्येक जण आहे. कोणीही ते तरुण राहणार नाही. जसजसं तुम्ही म्हातार व्हाल तसं ही ऊर्जा तुमच्या शरीरातून कमी होत जाईल, ही नष्ट होणार आहे. तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. ब्रह्मचर्य पालन करणं, त्याचे वेगळे फायदे आहेत, त्यावर आपण बोलणारच आहोत. कामिच्छा, कामना, लैंगिक इच्छा हे वाईट नाहीत, फक्त त्याबद्दल स्पष्ट बोललं गेलं पाहिजे. ते झाकून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्याचा कुतूहल आहे, तो क्लिअर झालं पाहिजे. तुम्ही आत्ता त्याबद्दल पळू नका, थांबा, जागा, भागो मत जागो. नष्ट तर अशी होणारच आहे, ती निघून तर अशीच जाणार आहे. त्याबद्दल जागा, जागृत व्हा. समज, गैरसमज, अंधश्रद्धा बाजूला काढा. शुद्ध काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न कधीतरी करा. आपण शाळा कॉलेजमध्ये, आपल्या शिबिरामध्ये मुलांचे खूप प्रश्न येतात. ज्यावेळेस आपण शाळा कॉलेजमध्ये आपले शिबिर असतात, लेक्चर्स असतात, आपले विवेक ध्यान शिबिरामध्ये ज्यावेळेस तरुण मुलं भरपूर असतात, त्यावेळेस प्रश्न विचारतात. आणि स्पष्ट नाहीत, एक असं लिफाफ्यामध्ये घालतात आणि पाठवून देतात. मनामध्ये वारंवार सेक्स संबंधी विचार येतात, लैंगिक संबंधाबद्दल विचार येतात, लैंगिक भावनेबद्दल विचार येतात. त्यामुळे मन विचलित होतं.
काय करावं यावर मार्गदर्शन करा. का हा प्रश्न मुलांना पडतो? अज्ञान. त्या गोष्टीबद्दल स्पष्ट समोरून कोणी बोलत नाही. ती गोष्ट स्पष्ट मुलांना कोणी समजून सांगत नाहीत. ना शिक्षक, ना आई वडील, ना आपलं एज्युकेशन. आपण चंद्रावर काय चाललंय, मंगळावरती पाणी आहे का नाही हे शोधतोय, पण आत्ता ह्या तरुण पिढी जे देशाचं भविष्य आहे, यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्यावरती आपण बोलत नाही. चंद्रावरती जाण्याचा प्रयत्न करतो, इथे छोटे छोटे प्रश्न आहेत, ते जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत आपला देश मजबूत होणार नाही. देशातील जे भविष्य आहे, त्या भविष्याच्या मनामध्ये छोटे छोटे प्रश्न पडलेले आहेत, ते आधी सुटले पाहिजेत. या मुलांना नेहमी माझं उत्तर असतं, जसा देश तसा वेश, जसं आचार, जसे विचार, त्या पद्धतीने तुम्हाला जीवनामध्ये जगायला भाग पडतात. मनामध्ये लैंगिक इच्छा किंवा शारीरिक संबंधाबद्दल विचार येतात, आलेच पाहिजेत, येणारच आहेत. तुम्ही तरुण आहात, यावेळेस तुमची ऊर्जा जी आहे ती टॉपअपला आहे, बेस्ट आहे. पूर्वी 21व्या वर्षी लग्न व्हायचं, आता 21व्या वर्षी मुलं काय करतात, कॉलेजमध्ये असतात. 21व्या वर्षी पूर्वी ह्या सर्व गोष्टी व्हायच्या. त्याच्या आधी तर खूप अजून 18-19 वर्षामध्ये लग्न व्हायचं. त्याआधी तर बालविवाह व्हायचे आणि तरीही लोक 100 वर्षापर्यंत जीवन जगायचे. ज्या वयामध्ये मुलं सेट व्हायचे त्या वयामध्ये मुलं अजूनही एज्युकेशनच घेत आहेत. जी सिस्टीम चेंज केलेली, जी व्यवस्था बदललेली आहे, या व्यवस्थेचा आपल्या शरीरावरती, मनावरती किती परिणाम होत आहे, किती स्ट्रेस, ताण, तणाव आपल्या मनावरती येत आहे, या पिढीवरती येत आहे, याचा कोणीच विचार करत नाही. एवढी प्रगती झाली पण आयुमान आणि प्रतिकारशक्ती कमीच झाली. पूर्वी 100 वर्षापर्यंत जीवन जगायचे, लग्न कधी केलं ते विचारा, 18व्या वर्षामध्ये. ती ऊर्जा आहे, प्रॉपर उपभोग घेतला, शरीराने त्याचा फायदा झाला, 100 वर्षापर्यंत जगले. प्रॉपर वापर असल्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली असायची. आता 30-35 वर्षापर्यंत लग्न होत नाही. का? करिअर करतोय, सेटल होतोय, इच्छा तर निघूनच चालली. आता तरुण मुलांच्या मनामध्ये जो विचार येतो शारीरिक संबंधाबद्दल, हा वाईट नाही, मात्र तुमची संगत काय आहे, तुमचे संस्कार काय आहेत, हे ते ठरवतात. हा विचार मनामध्ये येऊच नाही यासाठी काय करायचं, हे कमी करू शकतो. बंद होणार नाहीत, ते करायचे नाहीत, बंद होणार नाही. मग तुमचा फोकस चेंज करा, तुमची ऊर्जा चेंज करा. हा विचार येतात कुठून? हे विचार तुमच्या सराउंडमधून, तुमच्या परिसरातून येतात. तुमचे मित्र काय बोलतात, तुमचा मोबाईल काय दाखवतो, समाज तुम्हाला टीव्हीवरती काय दाखवतो, आजूबाजूला लोक कोणती कपडे घालून चाललेले आहेत, हे जे सर्व प्रदर्शन होतं, या प्रदर्शनातून तुम्हाला वेगवेगळे विचार येतात. मित्र आहेत, त्याच गोष्टीवरती विचार करतात, शारीरिक संबंधाबद्दल वारंवार बोलतायत, तुम्हाला विचार आले, तुमचं आचरण होणार आहे. हे बदला, संगत गुण बदला. तुमचे मोबाईल आहेत, त्याच्यातून रोज तेच दाखवलं जातं, विचार येणं साहजिक आहे. मोबाईल बदला, त्यातले सेटिंग्स बदला, असे फीचर्स ॲड करा जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला कमी दिसतील. जर तुम्ही तुमचे विचार आचार बदलले तर तुमच्या जीवनामध्ये जो गोंधळ आहे, हा गोंधळ कमी होऊ शकतो, खूप अंशी कमी होऊ शकतो. जर या गोष्टी तुम्ही चेंज केल्या, जर बदलल्या तर, जर बदलल्या नाही तर नाही होणार या गोष्टी. त्यासाठी तुम्हाला हे चेंज करावं लागणार आहे. आणि आज एकीकडे तुमचं पूर्ण लक्ष आहे, तर दुसरी गोष्ट तयार करून ठेवा. जे विचारांना नवीन भविष्य दाखवा, तर त्याच्यातून विचार ऑटोमॅटिक तुमचे चेंज होतील, फोकस पूर्ण इकडे होईल. पण चर्चाही सुरू आहे आणि फोकस इकडे आहे तर गोंधळ होऊन जाईल. संगत बदला, सराउंड चेंज करा. सराउंड चेंज झाला, विचार चेंज होतील. जर मुलांना आई वडिलांनी, शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांनी जर हा विषय
प्रॉपर व्यवस्थित समजावून दिला तर चुकीच्या माध्यमातून मुलं ती समजून घेण्याचा प्रयत्न करणारच नाहीत. जर तुम्ही नाही समजून दिला तर मुलं वेगवेगळ्या मार्गातून जाऊन, माध्यमातून जाऊन तो विषय समजून घेतील आणि त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल कुतूहल आणि उत्सुकता तेवढी जागृत राहणार आहे. यासाठी पुढं आलं पाहिजे आईवडिलांनी, शिक्षकांनी, शाळा कॉलेजनी, समाजातील प्रत्येक व्यक्तीने, आणि तो समजावून सांगितला पाहिजे. जेवढा मोठा अयोग्य वाईट म्हणून जो पाहता, हा वाईट नाही, सिंपल आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य दिवशी, योग्य व्यक्तीसोबत हा विषय, हा संबंध होणार आहे. त्यासाठी थोडंसं वेट अँड वॉच, थोडंसं थांबलं पाहिजे. कारण अतिवासना ही ऊर्जा नुकसान करण्याचं एक माध्यम आहे, ऊर्जा नष्ट करण्याचं माध्यम आहे. अयोग्य पद्धतीने जर तुम्ही ही ऊर्जा वापरत असाल तर ते शरीरासाठी अपायकारक आहे. अतिवासनेतून बाहेर पडण्यासाठी 2 मार्ग आहेत आपल्याकडे. या शरीरानेही ते 2 मार्ग वापरलेले आहेत, केलेले आहेत. आणि या शरीरासोबत, या देहासोबत इतर भरपूर देह, मित्रमंडळी, साधक उपस्थित राहून हे खूप वेळा केलेलं आहे. एक करायचं आपल्याला, आचार, वातावरण, लोक, माध्यम आणि विचार बदलायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही आचार, विचार, माध्यम, लोक, संगत गुण बदलाल त्यावेळेस या गोष्टी चेंज होऊन जातील. सराउंड चेंज करा. आचार, विचार चेंज झाले पाहिजे. ते होण्यासाठी मोबाईल, TV ह्या गोष्टी त्या कमी करायला पाहिजेत आपल्या. असे मित्र जे वारंवार त्याच गोष्टीवरती चर्चा करतात ते कमी करायला पाहिजेत आपल्या. याच्यातून खूप चांगला फायदा होतो. कारण तुम्ही दिवसभर जी मोबाईलवरती पाहणार, मित्रांसोबत चर्चा करणार, रात्री स्वप्नामध्ये तेच अयोग्य मार्गाने ती माहिती घेत आहात तुम्ही. दुसरी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे सप्तचक्र ध्यान. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, या 7 चक्रांचं सप्तचक्र ध्यान विधी आहे. हा सप्तचक्र ध्यान विधी जर व्यवस्थित झाला तर मूलाधार चक्रावरची जी ऊर्जा आहे ही सहस्त्रार चक्राकडे ज्यावेळेस येते त्यावेळेस जे वारंवार येणारे मनातील विचार आहेत ते आपोआप कमी होते. कारण ऊर्जाच तिकडे आपली कमी जाईल. आज जे तरुण मुलं आहेत ज्यांना ठराविक कालावधीसाठी ब्रह्मचर्याचं आचरण करायचं आहे, वारंवार मनामध्ये येणारे लैंगिक संबंधीबद्दल विचार आहेत, लैंगिक रोग, व्याधी, आजार आहेत, या सर्वांसाठी सप्तचक्र ध्यान हा विधी आहे. हा विधी आपण सर्वजण करणार आहोत. त्यासाठी सर्वजण तयार. विधी काय आहे सांगतो. विधी आहे, वेगवेगळ्या सूचना असतील. सुरुवातीला आपण डोळे बंद करायचे आणि मोठे 10 श्वास घ्यायचे, सोडायचे. जमतील तेवढे मोठे 10 श्वास घ्यायचे, सोडायचे. त्यानंतर डोळे बंद असणार आहेत आणि मी ज्या ज्या सूचना देतो त्या सर्व सूचनांचं व्यवस्थित पालन करायचं आहे. सर्वजण सप्त चक्र ध्यान यासाठी तयार आहेत. सर्वजण आपल्याला योग्य अशा ध्यान मुद्रेच्या अवस्थेमध्ये या. दहा मोठे श्वास घ्यायचे, सोडायचे. सर्वांचे 10 श्वास मोठे घेऊन झालेले आहेत, सोडून झालेले आहेत. लक्ष पूर्ण श्वासावरती. अतिवेगाने घेतलेल्या या श्वासामुळे शरीरामध्ये वाढलेली प्राण ऊर्जा, फुफ्फुसामध्ये मोकळे झालेले छिद्र, फुफ्फुसामध्ये वाढलेला ऑक्सिजन, प्राण ऊर्जा, याचा शरीरावर काय परिणाम होतो तो अनुभवा.
आपल्या शरीरातील सप्तचक्रापैकी पहिलं चक्र मूलाधार चक्र. आपल्या शरीरातील शीची व शूची जागा, शौचाची आणि लघवीची जागा यांच्या मधोमध स्थित असलेले लाल रंगाचे मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रामध्ये जी ऊर्जा एकत्र झालेली आहे, साठलेली आहे, ही ऊर्जा आपण पुढील चक्राकडे पाठवू शकतो, पाठवता येते. त्यासाठी मूलाधार चक्राचा बीज मंत्र लम. लम या बीज मंत्राचा मनोमन उल्लेख करत आपण मूलाधार चक्रामध्ये ऊर्जा सक्रिय करू शकतो. 2 ते 3 वेळा लम या बीज मंत्राचा मनोमन उल्लेख झाल्यानंतर फील करू शकतो आपण मूलाधार चक्रातून ऊर्जा पुढील चक्राकडे, म्हणजे नाभीच्या खाली 4 बोटे, जिथे स्वाधिष्ठान चक्र स्थित आहे, या स्वाधिष्ठान चक्राकडे येत आहे. नारंगी रंगाचे हे स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या खाली 4 बोटे, जिथे आपण बेल्ट वापरतो त्या ठिकाणी स्थित आहे. वम या बीज मंत्राचा नामोल्लेख करत मनोमन आपण स्वाधिष्ठान चक्र हे सक्रिय करू शकतो, जागृत करू शकतो. मूलाधार चक्रामधून स्वाधिष्ठान चक्राकडे आलेली ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रापासून अजून वरती जात आहे, म्हणजे पुढील चक्र मणिपूर चक्र, जे आपल्या नाभीच्या मधोमध स्थित आहे. जाणून घ्या, अनुभूती घ्या. खालील दोन्ही चक्रातील ऊर्जा पूर्णपणे मूलाधार चक्र व स्वाधिष्ठान चक्रातील ऊर्जा पूर्णपणे मणिपूर चक्राकडे येत आहे, मणिपूर चक्रामध्ये साचत आहे, ज्यामुळे मणिपूर चक्र जे नाभीमध्ये स्थित आहे ते सक्रिय होत आहे, ऊर्जावान होत आहे. रम या बीज मंत्राचा मनोमन उच्चार करत पिवळ्या रंगाचं हे मणिपूर चक्र ऊर्जावान होत आहे, सक्रिय होत आहे. या मणिपूर चक्रातून सक्रिय झालेली साचलेली ऊर्जा पुढील चक्राकडे वाढत आहे, जात आहे. पुढील चक्र हृदयाच्या जवळ मधोमध स्थित अनाहत चक्र. हिरव्या रंगाचे हे अनाहत चक्र खालील तिन्ही चक्रातून ऊर्जा या चक्रामध्ये येत आहे, साचत आहे. हिरव्या रंगाचे हे अनाहत चक्र सक्रिय होत आहे, ऊर्जावान होत आहे. यम या बीज मंत्राचा मनोमन उल्लेख करून अनाहत चक्र जे हिरव्या रंगाचं आहे आपण अजून ऊर्जावान करू, सक्रिय करू. पूर्णपणे सक्रिय होऊन खालील सर्व चक्रातील अनाहत चक्रामध्ये साचलेली ऊर्जा
पुढील चक्राकडे जात आहे, प्रवृत्त होत आहे, वाढत आहे. आपल्या कंठामध्ये स्थित असलेले विशुद्धी चक्र, या विशुद्धी चक्राकडे खालील सर्व चक्रांची ऊर्जा एकत्र होत आहे, साचत आहे, वाढत आहे. जांभळ्या रंगाचं हे विशुद्धी चक्र सक्रिय होत आहे, ऊर्जावान होत आहे. हम या बीज मंत्राचा मनोमन उल्लेख करून आपण विशुद्धी चक्र अजून सक्रिय करू शकतो, ऊर्जावान करू शकतो. जांभळ्या रंगाचं हे विशुद्धी चक्र हम या बीज मंत्राने सक्रिय होऊन, ऊर्जावान होऊन, खालील सर्व चक्रांची ऊर्जा एकत्र होऊन, अति ऊर्जावान होऊन हे चक्र, ही ऊर्जा पुढील चक्राकडे, आज्ञाचक्राकडे, दोन डोळ्यांच्या, दोन भुवयांच्या मधोमध स्थित असलेले हे आज्ञाचक्र या चक्राकडे पाठवत आहे. ही सर्व ऊर्जा, खालील 5 ही चक्रांची ऊर्जा आज्ञाचक्रामध्ये साचत आहे, वाढत आहे, ज्यामुळे आज्ञाचक्र सक्रिय होत आहे, ऊर्जावान होत आहे. ओम या बीज मंत्राने निळ्या रंगाचे हे आज्ञाचक्र आपण अजून सक्रिय करू शकतो, ऊर्जावान करू शकतो. आज्ञाचक्रामध्ये वाढलेली ऊर्जा झालेलं हे चक्र सक्रिय, ऊर्जावान, खालील 5 ही चक्रांची ऊर्जा आज्ञाचक्रामध्ये एकत्रित झालेली आहे, साचलेली आहे. या 6 चक्रांची ऊर्जा आता पुढील चक्राकडे जात आहे, पुढील चक्र सक्रिय करत आहे. जे आपल्या डोक्याच्या मधोमध स्थित, केंद्रस्थानी स्थित असलेले सहस्त्रहार चक्र, हे चक्र सक्रिय होत आहे, ऊर्जावान होत आहे. खालील सर्व 6 ही चक्रांची ऊर्जा या चक्रामध्ये येत आहे, हे चक्र सक्रिय होत आहे, ऊर्जा वाढत आहे. ओहम या बीज मंत्राने सोनेरी रंगाचं हे चक्र आपण सक्रिय करू शकतो, ऊर्जावान करू शकतो. सोनेरी पिवळ्या रंगाची ही ऊर्जा एका कमळ फुलाप्रमाणे डोक्यातून बाहेर आपल्या उमलत आहे, जी सोर्स सोबत कनेक्ट होत आहे, प्रकृती सोबत कनेक्ट होत आहे, निसर्गासोबत जोडत आहे. अहम या बीज मंत्राचा मनोमन उल्लेख करून खालील 6 ही चक्रांची ऊर्जा सहस्त्रार चक्रामध्ये एकवटलेली आहे, याची जाणीव घेऊ शकतो, अनुभूती घेऊ शकतो. मूलाधार चक्रामध्ये सक्रिय झालेली ऊर्जा, तयार निर्माण झालेली ऊर्जा पूर्णपणे सहस्त्रार चक्राकडे, प्रत्येक चक्रामध्ये ऊर्जा वाढवत, ऊर्जा घेऊन येत आहे, ज्यामुळे पूर्ण ऊर्जा आपल्याला प्रकृतीसोबत, निसर्गासोबत
ब्रह्मांडासोबत कनेक्ट करत आहे, ज्यामुळे आपली दूरदृष्टी, शुद्ध दृष्टी वाढत आहे. सर्व विचारावरती, आचरणावरती आपली शुद्धी वाढत आहे. मनातील अनावश्यक विचार, आचरण निघून जात आहेत. संपूर्ण शरीर हे ऊर्जावान होत आहे. मनाची एकाग्रता वाढत आहे, दूरदृष्टी वाढत आहे. बेशुद्धी नष्ट होऊन शुद्धी वाढत आहे. एक मोठा श्वास घेऊन सर्वजण डोळे उघडणार आहेत. डोळे उघडण्यापूर्वी हात घासून डोळ्यावरती ठेवू शकतो आपण. नित्यनियमाने सकाळी आपण, संध्याकाळी जरी हे सप्तचक्र शुद्धी ध्यान करत असेल तर यामुळे जी ऊर्जा आहे ही अनावश्यक ठिकाणी न जाता आवश्यक ठिकाणी, योग्य ठिकाणी हिचा वापर होईल, ज्यामुळे योग्य कर्म आपल्या हातून होतील, योग्य कृत्य आपल्या हातून होतील, योग्य आचरण आपल्या हातून होईल, शुद्ध कर्म आपल्या हातून होतील. प्रत्येक कर्म हे शुद्धीवरती येऊन आपल्या हातामध्ये येईल. दूरदृष्टी वाढेल, जीवनातील बेशुद्धी नष्ट होईल. पुढील चक्र, पुढील ऊर्जेंद्रिय याच्यावरती आपण बोलू. तोपर्यंत सर्वजण थोड्या वेळेसाठी ब्रेक घेऊ. पुन्हा भेटू पुढच्या ऊर्जेंद्रियावरती. क्रोधावरती आपण चर्चा करू, क्रोधाचं जागरण करू. तोपर्यंत सर्वजण ब्रेक. आज या ठिकाणी येऊन मला जी आपण सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.